नमस्कार मंडळी, मी अजय गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत करतो आहे. तुम्ही बघू शकता ही गोकुळ फार्मची हॉर्टिकल्चर बाग आहेत, ज्यामध्ये आपण आंब्याची लागवड केली आहे आणि आंब्याला छान अशी फळधारणा आणि फुलांची सेटिंग होती आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता त्याचं परागीकरण छान पद्धतीने होतं आहे. ज्यामध्ये घर माशा आहेत, तुम्ही इथे बघू शकता ती मधमाशा देखील आहे खूप साऱ्या प्रमाणात. ओके, आपण याच्यामध्ये इथे खाली अद्रक लावलेलं होतं. त्या अद्रक ज्यावेळेस खाली पडायला लागलं, म्हणजे त्याचा काळ संपला, त्यानंतर आपण त्यावरती मोहरीची लागवड केली होती आणि मोहरी आता छान पद्धतीने फ्लावरिंग धरत आहेत. आंब्यालाही देखील फ्लावरिंग आहेत. तर आत्ताचा हा जो फेब्रुवारी महिन्याचा काळ आहे, यामध्ये आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या फ्लावरिंगच्या रिलेटेड आहेत, ज्यामध्ये तुम्हाला मोहरी दिसेल, आंब्याचा मंजेरी दिसेल. ओके, बाकीच्या तुम्हाला ट्रेडिशनल फार्मिंगमध्ये दिसणाऱ्या गोष्टी असतील, ज्याच्यामध्ये जो मेथी घास आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत. सो तुम्ही असं छानशा पद्धतीने जर कोणी असे नवविवाहित कपल असतील किंवा ज्यांचे लग्न जमत आहेत किंवा मुलं असतील, मुली असतील की ज्यांना छान असं फोटोशूट्स करायचं आहेत, या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे. फार्मिंग काय असते, कशा पद्धतीने आहेत, ओके, आणि तुमच्या लाईफला छान अशा पद्धतीने काही आठवण म्हणून जर फोटोशूट करायचे असेल तर नक्कीच तुम्ही गोकुळ फार्ममध्ये येऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला या गोष्टींचा आनंद घेता येईल. आणि हे पूर्णपणे विनामोबदला आहेत. ओके, तुम्हाला कोणताही शुल्क द्यायचं नाही आहेत. ओके, फक्त आणि फक्त या गोष्टींचा आनंद घ्यायचा. इथे आपण नॅचरल फार्मिंग करतो, कोणत्याही पद्धतीचं केमिकल वगैरे फवारलेलं नाही. त्यामुळे असंही नाही की तुम्हाला याचा काही हानी होईल वगैरे. तुम्ही इथे आल्यावरती तुम्हाला बाकीच्या गोष्टी देखील बघायला भेटतील की मल्टीलेअर फार्मिंग काय असते, त्यानंतर मधुमक्षिका पालन काय असतं, त्यानंतर नॅचरल पद्धतीने शेती कशा पद्धतीने केली जाते, ऑर्गॅनिक पद्धतीने शेती कशा केली जाते, त्यानंतर तुम्हाला ट्रेडिशनल फार्मिंग कशी केली जाते, हॉर्टिकल्चर कसं केलं जातं. ओके, तर या सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतील किंवा तुम्ही तुमच्या आयुष्याचा पर्सनल आनंदही घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला छान असे फोटोशूट्स करायचे असतील, जे की सर्व समाजाला छान पद्धतीने दिसेल अशा पद्धतीने करायचं आहे. कोणत्याही पद्धतीने व्यंग असं नाही करायचं आहेत. ओके, आणि जर असे काही इच्छुक नागरिक असतील तर नक्की तुम्ही गोकुळ फार्ममध्ये येऊ शकता, मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 95 27 72 45 72. बघा इथे खूप छान असं मधमाशा दिसत आहे इथे तुम्हाला, आणि ह्या खूप साऱ्या आहेत, अगणित मधमाशा आहेत इथे. ह्या आगामोळाच्या माशा आहेत, पण काही चावत नाही. मी जर त्यांच्या जवळ जरी गेलो तरी काही चावत नाही. त्यानंतर तुम्हाला आपल्या देशी सातेरी माशा पण भेटतील. त्यानंतर तुम्हाला पीस मेलिफेरा पण दिसेल. इथे बघा मधमाशीच्या पेट्याही आणलेल्या आहेत, त्या तिकडे एक पेटी आहेत, आणि बाकीच्या ट्रायगोनाच्या पण पेट्या आहेत, ज्या डंकरहित माशा आहेत त्यांच्या पण आहेत. ओके, मुळा आहेत, भाजीपाला आहे, बाकीचा हळद आहेत, अद्रक आहेत, फळझाडं आहेत, वेगवेगळी फळझाडं एक्झॉटिक पण आहेत आणि बाकीचेही आहेत. सो अशा पद्धतीने तुम्ही इथे येऊन आनंद घेऊ शकता. तुम्हाला पुढील 15 दिवस गोकुळ फार्ममध्ये येऊन या बाकीच्या गोष्टींचा अनुभव घेता येऊ शकतो, जो की विनामोबदला आहेत. ओके, आणि तुम्ही नक्की मला संपर्क करू शकता. मी तुमच्या कोपरगाव तालुक्यामध्येच असतो. कोपरगाव तालुक्यामध्ये कोळपेवाडी शेजारी माझं शेती आहेत, वेळापूर गाव. माझं नाव अजय चव्हाण आणि या फार्मचं नाव गोकुळ फार्म वेळापूर. धन्यवाद.